खरं काय आहे मी कुणालाच सांगू शकत नाहीये. तू ना माझ्या अक्षयला प्लीज बरं कर. देवासमोर उभं राहायचे नाटक कशाला करतेस ग आता? धडधडीत खोटं बोललीस माईना. डॉक्टरकडे घेऊन चालले होते, मग आता कशाला आळवतेस देवाला? काकू अक्षय मरणाच्या दाराशी आणि तुम्ही माझ्याशी हे बोलताय. देवाला आळवून काय फायदा आहे? तू तर दुसरं काय बोलणार? या सगळ्याला तू जबाबदार आहेस. तू केलंयस हे सगळं. मी कुठल्या ते डॉक्टरकडे गेली होती म्हणाली होतीस, त्याचं दे नाव गाव फळफुल दे, शोधून काढते त्याला. काकू आत्ता हे सगळं बोलायची वेळ नाहीये. प्लीज माझा अंत बघू नका. हो काय खोटं बोलली आहेस? आई कुठे तोंड सांगायला कोण डॉक्टर आहे ते? आणि मी नाही, तू अंत बघतेस आमच्या अक्षयचा. कारण तो तुझ्या प्रेमात पडत नाही आणि आधीच्या प्रेमाला सोडत नाही म्हणून मुद्दाम करतेस तू. काकू यापुढे एक जरी शब्द बोललात ना तर काय ग? हा हा तर काय? तुझं पितळ उघडं पाडणार मी अमृता प्रभूने. ज्याला तुम्ही पितळ समजताय ना ते सोनं आहे, सोनं. आणि प्रभूने नाही, अमृता घाडगे नावाचं. घाडग्यांची सून आहे मी आणि म्हणून तुमची सुद्धा. सासूचा मान हवा असेल ना तर सुनेला सुद्धा मानाने वागवायला शिका. मला सुद्धा मानानं वागवा. फार मोठी चूक केलीस. नाही तुझा हा अभिमानाचा माज उतरवला ना तर नाव नाही सांगणार. वसुधा दिनकर घाडगे. कसं अक्षय? ऑपरेशन व्यवस्थित झालंय. पेशंटला आयसीयू मध्ये शिफ्ट केले, पण पेशंटची कंडिशन जरा क्रिटिकलच आहे. पण आम्ही भेटू शकतो का आता त्याला? तुम्ही म्हणजे तुमच्यापैकी एकाच व्यक्तीला पाहता येईल. पेशंट प्रचंड ग्लानीत आहे. तुम्ही भेटा. तुझं मला सांगा, तुमच्यामध्ये कियू कोण आहे? पेशंट शुद्धीवर आल्यावर कियू कियू हेच नाव घेतो. कोण आहेत कियू? तुम्ही का? तुमच्यापैकी ज्या कोणी कियू असतील त्यांनी आत या. आमच्यापैकी कोणीही किव नाहीये. इथे जे आम्ही आहोत त्यांच्यापैकी आत कोण जाऊ शकतं हे तुम्ही सांगा. वेल, पेशंटची कंडिशन अजून चांगली नाहीये. अजून तरी ते आउट ऑफ डेंजर नाहीये. ऑपरेशनच्या आधी आणि शुद्धीत आल्यानंतर ते कियू कियू हेच नाव घेत होते.
मला वाटतं तुमच्या पेशंटला क्यूला बघून जर थोड्या प्रमाणात चांगलं वाटत असेल तर तुम्ही त्यांना बोलवलेलंच चांगलं. त्या जिथे असतील तिथून त्यांना तातडीने इथे बोलवून घ्या. वेळ वाया घालवू नका. ते सांगितलं. नाही, नाही, आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. आपल्याला तिला बोलवावंच लागेल. अक्षयची काळजी घ्यायला आपण समर्थ आहोत अमृता. हे कियारा प्रकरण मला वाढवायचंच नाही यापुढे. आणि तिला घाबरून जाऊन तिच्यासमोर लोटांगण घातलं ना तर त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केल्यासारखं होईल. अक्षय अजूनही ग्लानीत आहे. कियारा आली ना तरी त्याला कळणारही नाही. त्यामुळे हात जोडून तिला विनंती करण्याची काही गरज नाहीये तुला. घाबरू नकोस अमृता, अशी खचून जाऊ नकोस. आपण अक्षयची काळजी घेऊ. पण समर्थ आहोत तेवढे. आणि एक बायको म्हणून या संकटातून तूच त्याला बाहेर काढू शकतेस. हो अमृता, माझ्यावर विश्वास ठेव. माझी खात्री आहे. समजते? पण कसं आहे ना अमृता, एक लॉजिकची गोष्ट आहे. विमानात प्रवास करताना पण एक सूचना असते, दूसरों की सहायता करने से पहले कृपया अपनी पेटी बांध ले. त्यामुळे पुढल्या वेळी मला वाचवताना धडपडू नकोस.